पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। A1 न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे सिन्नरमधील एका आगळ्या वेगळ्या व अनोख्या आंदोलनासंदर्भातली। आंदोलनाच्या बाबतीत तालुक्यातील अनोखे आणि वेगवेगळे आंदोलने करणारे शरद शिंदे पाटील यांनी पांढुर्ली रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत चक्क रस्त्यावर सरण रचून आंदोलन केले। यावेळी त्यांनी मंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर आरोप करून सिन्नर तालुक्यातील रस्त्यांबाबतीत प्रश्नांचा भडीमार केला। शिंदे हे अशा अनोख्या आंदोलन करण्यात कायम अग्रेसर असतात। आता फक्त सरण रचलं, यापुढे दखल न घेतल्यास सरणावर बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद शिंदे पाटील यांनी यावेळी दिला। 2 वर्षापासून मागणी करूनही होत नाही। मग याचा अर्थ आम्हाला असा संशय येतोय की या रस्त्याचा निधी लोकप्रतिनिधींनी काढून घेतला आहे की काय, म्हणून तो डबल निधी पास होत नाही असं वाटतंय आम्हाला। म्हणून याची पण चौकशी व्हावी, कारण जर निधी हडप केला असेल तर मग रस्ता निधी मंजूर व्हायला अडचण येते। म्हणून हे 2-4 वर्ष वेळ घालवताय आणि मग पुन्हा रस्ता खराब झाला म्हणजे डबल एस्टिमेट बनवायचं आणि मग परत निधी घ्यायचा आणि मग रस्ता बनायचा। हा याचा डाव आहे का? म्हणजे हा रस्ता चोरीला गेलाय का असा आमचा आरोप आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी लावावी आणि या रस्त्याचा निधी जर काढून हडप केलेला असेल तर संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, ही पण आमची महत्वाची मागणी आहे। साहेब, आमची विनंती अशी आहे, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि प्रतिकात्मक स्वरूपात आम्ही इथं सरळ रचून रास्ता रोको केलेला आहे। हे करण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की गेल्या 2 वर्षापासून हे पांढुर्ली, गोरवड, शिवडा, बेलू, विंचूर, दळवी, दोंडबा, रावडेवाडीचे लोकांना रस्ता नसल्यामुळे भगूरला ये जा करण्यासाठी त्यांना त्रास होतो, खड्डे पडलेले आहेत। यांनी सिन्नरचे आमदार मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आणि लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे, परंतु हा रस्ता होत नाही। एकीकडे तुम्ही मुंबई पुण्याच्या लोकांसाठी समृद्धी रस्ता तयार बनवतायत, आमच्या जमिनी विकत घेताय कोट्यवधी रुपयामध्ये, परंतु तुम्ही समृद्धी रस्ता बनवताय, परंतु स्थानिक लोकांना हे लोकप्रतिनिधी या सिन्नर तालुक्याचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत, परंतु ते हा रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे। अनेकांना मणक्याचे आजार झाले आहेत, अनेकांचे कंबर दुखत आहेत, अनेक जणांचे ऍक्सिडेंट होऊन अपघातामध्ये मरण पावले आहेत, अनेक शेकडो लोक जखमी झाले आहेत, परंतु तरी सुद्धा हे लोकांनी या परिसरातील लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे। निवडणूक आल्या की मात्र मतं मागतात, परंतु कामं करणं हे त्यांचं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, याला वाऱ्यावर सोडलं आहे। म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात इथं सरळ रचून त्यांच्याकडे मागणी केली आहे। आमची मागणी एक, भगूर पांढुर्ली रस्ता हा ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे। त्याचबरोबर खासदारांचं गाव डुबेराव, या डुबेरा गावाला सुद्धा रस्ता नाही आहे, त्या डुबेरा गावचा रस्ता झाला पाहिजे। त्याचबरोबर हा घोटी हायवे जो जातो आहे हा पांढुर्ली, हर्सुल, लोणारवाडी या दोन्ही गावाच्या मधोमध गेला आहे। लोकांचा वापर पाणी आणण्यासाठी सुद्धा रस्ता क्रॉसिंग करून महिलेला जावं लागतं, म्हणून त्यांनी या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे, कारण गाड्या दुराड वेगाने जात असल्यामुळे इथं अपघात होत आहेत। म्हणून त्यांनी ताबडतोब स्पीड ब्रेकर बसवले, भगूर पांढुर्ली रस्ता करावा, डुबेर रस्ता करावा याची मागणी आहे। अन्यथा सरणावर बसून आमरण उपोषण इथं करण्यात येईल। मग मात्र A1 न्यूज महाराष्ट्र, भाऊसाहेब हंडोरे, सिन्नर। रस्ता जर झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, याची लोकप्रतिनिधी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी दखल घ्यावी। अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम्ही यांना फिरू देणार नाही, याची दखल त्यांनी घ्यावी।